differentiating both sides with respect to x. So dy upon dx equal to e raised to log x चा डेरिव्हेटिव्ह काय तो e raised to log x as it is. e चा डेरिव्हेटिव्ह e raised to log x as it is आणि log x चा डेरिव्हेटिव्ह पुढे लिहायचा 1 by x. हा log x as it is आणि log x चा डेरिव्हेटिव्ह पुढे लिहा 1 by x. log x चा डेरिव्हेटिव्ह 1 by x. तर आता इथं काय झालं बघा, हे असं दिसत आहे e raised to log x by x. ठीक आहे, इट्स e raised to log x अपॉन x. ओके, e raised to log x by x. आता याला कशाने सोडवावं लागेल तुम्हाला? u by v ने सोडवावं लागेल. काय झालं, e raised to log x चा डेरिव्हेटिव्ह e raised to log x चा डेरिव्हेटिव्ह आला पुढे 1 by x चा x खाली घेतला आपण फक्त, बाकी काही नाही. आता अगेन डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x असं लिहू शकतो. सो दिस इज अ dy by dx. again differentiating both sides with respect to x. So we get d square y upon dx square equal to, आता हा u by v ने सोडवावा लागेल. तर बघा v फिक्स e raised to log x चा डेरिव्हेटिव्ह काय तो v फिक्स e raised to log x चा डेरिव्हेटिव्ह तो e raised to log x into 1 by x मायनस, आता u ला फिक्स ठेवा, e raised to log x ला फिक्स ठेवा, e raised to log x ला फिक्स ठेवला, x चा डेरिव्हेटिव्ह किती आला 1, x चा डेरिव्हेटिव्ह आला 1 अपॉन v स्क्वेअर म्हणजेच x स्क्वेअर. बघा परत एकदा, हा u by v चा डेरिव्हेटिव्ह काढायचा. u by v चा डेरिव्हेटिव्ह कसा असतो, u by v चा डेरिव्हेटिव्ह काढताना तुम्हाला रूल असा आहे, पहिल्यांदा v फिक्स ठेवायचा, u चा डेरिव्हेटिव्ह काढायचा, मायनस पुन्हा u फिक्स ठेवायचा, v चा डेरिव्हेटिव्ह काढायचा अपॉन v स्क्वेअर. ओके, असा रूल आहे. मग आपण काय केलं, v ला v फिक्स ठेवला होता, v ला v फिक्स ठेवला du, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय आला e raised to log x into 1 by x. त्यानंतर u ला फिक्स ठेवलं म्हणजे e raised to log x, x चा डेरिव्हेटिव्ह काय आला 1. ठीक आहे, x चा डेरिव्हेटिव्ह काय आलेला आहे 1 आलेला आहे. चला आता इथे x काय होतं का, कॅन्सल होऊन जातो, e raised to log x कॉमन काढता येतो, x कॅन्सल झाला, e raised to log x कॉमन घ्या. सो दिस इज इक्वल टू, शिल्लक काय राहिलं पहा, e raised to log x मायनस इथे 0 येईल, हे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो, e raised to log x कॅन्सल होऊन चाललंय अपॉन x स्क्वेअर. पण आता हे पण कॅन्सल होईल, प्लस मायनस म्हणजे 0 आला याचा डेरिव्हेटिव्ह. therefore d square y upon dx square equal to 0. म्हणजे तुमच्या एक लक्षात ठेवा की कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो असं नाही. आता हे काय कॉन्स्टंट फंक्शन होतं का, हे फंक्शन कॉन्स्टंट होतं का नाही, पण त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 गेलाय म्हणजे प्रॅक्टिकली याचा अर्थ असतो काही डबल डिफरन्शिएशन 0 का झालं. आता हे प्रॅक्टिकली कुठं बसतं, कुठल्या ह्याच्यात बसतं, हे विचार केल्यावर पुढे जाईल आपण त्याच्यामध्ये. ठीक आहे, पण आपला तो रोल इथं नाही. असं का झालं की डबल डेरिव्हेटिव्ह 0 काय. चला इथं आपला हा सेक्शन पूर्ण संपून जातो, काय अवघड असेल तर विचारा. चला आता पुढे पहा, हे सगळं इथं क्लोज झालेलं आहे कम्प्लीट. ह्याच्या खाली सगळे एमसीक्यूज आहेत, ट्रू फॉल्स आहेत. बघा ट्रू फॉल्स मध्ये बघा, द डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स टू द बेस ए वेअर ए इज अ कॉन्स्टंट. काय तो सांगा बरं याचा डेरिव्हेटिव्ह, हे बरोबर आहे का 1 by x log? बरोबर आहे, कारण लॉग एक्स टू द बेस ए म्हणले ना, मग लॉग एक्स टू द बेस ए काय येतो
लक्ष करावं का? लॉग एक्स टू द बेस ए, लॉगच्या प्रॉपर्टीनुसार लॉग एक्स टू द बेस ए ला कसं लिहितात? वरती लिहितात लॉग एक्स अपॉन लॉग ए, याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? याचा डेरिव्हेटिव्ह येतो लॉग ए इंटू 1/x. म्हणजेच काय झालं? 1/x इंटू लॉग ए. हो का? लॉग एक्स टू द बेस ए ला कसं लिहितात? लॉग एक्स अपॉन लॉग ए. लॉग ए बाहेर घेतला, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आला? 1/x. म्हणजे काय आलं हे? 1/x इंटू लॉग ए. दिस इज इक्वल टू 1/x इंटू लॉग ए. गुणाकारात आहे ना खाली, म्हणजे बरोबर आहे, ट्रू आहे. 1/x इंटू लॉग ए इज ट्रू. आता पुढे बघा, द डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x is a raised to x, then a is a constant, then it is x raised to a minus 1. Is it true? Is it true? False. आपल्याकडे a raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? a raised to x into log a. तर हे येत नाही, हा पॉवर रूल नाहीये. त्यांनी भलेही एक कॉन्स्टंट म्हणलंय, पण x तर व्हेरिएबल आहे ना. x तर व्हेरिएबल. हा फॉर्म्युला कधी वापरतात? x काय असल्यावर? कॉन्स्टंट. x कॉन्स्टंट असता वरचा, तर मग हा बरोबर आला असता, कारण ए रेस टू एन चा फॉर्म्युला होता. एन काढून त्यांनी काय टाकले? एक्स टाकले असं आपण समजलं. पण आता इथं हा फॉर्म्युला फॉल्स होतो. त्याचा फॉर्म्युला ए रेस टू एक्स इंटू लॉग ए असा येतो. द डेरिव्हेटिव्ह ऑफ पॉलिनॉमियल फंक्शन इज अगेन पॉलिनॉमियल. कुठली पॉलिनॉमियल घ्या, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढा, परत पॉलिनॉमियल येतो. लॉग थोडाच येणार आहे, इनवर्स थोडाच येणार आहे. पॉलिनॉमियलचा डेरिव्हेटिव्ह पॉलिनॉमियलच येतो. लॉगचा डेरिव्हेटिव्ह लॉग येतोय असं म्हणलंय का ते? नाही. लॉगचा डेरिव्हेटिव्ह पॉलिनॉमियल. लॉगचा डेरिव्हेटिव्ह पॉलिनॉमियल नाही, अल्जेब्राइक आहे. पॉलिनॉमियलला पॉवर 1/x येतो ना, x रेस टू -1. पॉलिनॉमियल थोडंच येतं. पॉलिनॉमियलचा पॉवर कसा असतो? 0. एखादी पॉलिनॉमियल असेल तर त्याचा पॉवर काय असतो? व्हेरिएबलचा 0. सो इट्स नॉट अ पॉलिनॉमियल. ओके, चला आता लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह हे ट्रू आहे. e रेस टू 2, e रेस टू 2 चा डेरिव्हेटिव्ह काय? 0. e रेस टू 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. त्यांनी काय लिहिलंय? 2e. फॉल्स. e रेस टू 2, e स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 0. कारण e स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, e कॉन्स्टंट आहे, 2 पण कॉन्स्टंट आहे. e रेस टू एक्स चा e रेस टू एक्स, पण तिथं x कुठं लिहिलंय? 2 कॉन्स्टंट नंबर लिहिलाय ना, म्हणजे e रेस टू 2 चा डेरिव्हेटिव्ह काय झाला? 0. त्यांनी लिहिलाय 2e. फॉल्स. द डेरिव्हेटिव्ह ऑफ a रेस टू x ट्रू. द डेरिव्हेटिव्ह ऑफ a रेस टू x इज a रेस टू x इंटू लॉग a. ट्रू. आता द डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू m इंटू y रेस टू n इक्वल टू x प्लस y रेस टू m प्लस n इज x बाय y असं ते म्हणतात. हे आपण ह्याचं y बाय x येतं का? हे आधी सोडवलेलं आहे बघा सॉल्व मध्ये कुठं. हे सोडून काढावं लागेल तुम्हाला. दोन्हीकडे लॉग वगैरे टेक करावं लागतं, मग त्याचं काहीतरी y बाय x वगैरे असं काहीतरी येतं. सोडून बघावं लागेल. तुमच्याकडे सॉल्व मध्ये तसं आहे, हे बघा इथं दिलंय. हे पहा काय लिहायचं? डेरिव्हेटिव्ह y बाय x है ना, इथंच आहे ना, सॉल्व मध्ये दिलं. x रेस टू m इंटू y रेस टू n इक्वल टू x प्लस y रेस टू m प्लस n. x रेस टू m इंटू y रेस टू n इक्वल टू x प्लस y रेस टू m प्लस n. याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? d/x इक्वल टू y बाय x. त्यांनी दिलाय x बाय y. तर असे बिट्स सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे असतात वाचताना. कोणता प्रॉब्लेम होता, त्याला राऊंड ऑफ करून ठेवलं की हे हा पर्टिक्युलर प्रॉब्लेम आहे, महत्वाचा आहे, याच्यावरच प्रश्न परीक्षेत येतात सिमिलर क्वेश्चन्स वरती. चला पुढे बघा. आता इथं आपला हा बऱ्यापैकी चॅप्टर कव्हर आउट झालेला आहे. ठीक आहे, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर चालू. हेड द्या चॅप्टर नंबर 4 ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. चॅप्टर नंबर 4 ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. आता याच्यामध्ये मिसेलिनियस मध्ये काही गणित असू शकतात महत्वाची, जसं की किती वाजलेत करेक्ट? ठीक आहे, 5 मिनिटाचा ब्रेक देऊ. 5 मिनिटाचा ब्रेक देऊ, मग चालू करू. ठीक आहे, ठीक आहे, 5 मिनिटाचा ब्रेक घ्या, लवकर चालू करूया. हे 22ाहून 23ावं गणित परीक्षेत येऊ शकतं. 100 and 1. चला लिहा ते. चला 5 मिनिटात बघूया.
चालू आहे.